श्री स्वामी समर्थ. हॅलो हाय नमस्कार. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा करावा हे आपण पाहूया. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की संकल्प कसा करायचा. कारण काय काय लोकांना माहिती नाही आहे. काय काय लोकांना असं वाटतं की संकल्प करणे म्हणजे केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवणे म्हणजे संकल्प करणे. तर याला संकल्प म्हणत नाही. तुम्ही संकल्प घरच्या घरी सुद्धा करू शकता. आणि संकल्प म्हणजे काय, तर एखादी चांगली गोष्ट करण्याची सुरुवात जी असते, जी मनापासून असते, जी संकल्प करून आपण केली जाते, त्या गोष्टीला संकल्प असं म्हणतो आपण. म्हणजे एका चांगल्या नवीन गोष्टीची सुरुवात करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतेही व्रत आपण करत असतो ना, तर त्या व्रतामध्ये संकल्पयुक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संकल्पयुक्त जर तुम्ही कोणतंही व्रत केलं किंवा कोणत्याही ग्रंथाचं पारायण केलं, वाचन केलं, तरी त्याचा शेवट हा चांगलाच होतो. त्याचं फळ तुम्हाला उत्तम अशा प्रकारे मिळतं. जसं की स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र, नवनाथांचं पारायण, दुर्गा सप्तशती आणि व्यंकटेश स्तोत्र किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम याचं जर संकल्पयुक्त पारायण जर केलं ना, तर त्याचं जे फळ असतं ते खूप चांगलं असतं. कारण कसं आहे माहीत का, विदाऊट संकल्पयुक्त म्हणजे संकल्प न करता जी सेवा आपण करतो ना, ती सिद्धीच नाही जात. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच नाही मिळत. त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. तर जर संकल्पाची जोड असेल, संकल्पयुक्त सेवा केली, तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळण्यास सुरुवात होते. प्रत्येकजण आपापल्या अडचणीनुसार संकल्प करत असतो. जसं की लग्न, नोकरी, घरातील घर बांधण्यासाठी, वास्तूसाठी. तर अशा चांगल्या गोष्टीसाठी आपण संकल्प करत असतो, सेवा करत असतो आणि ती आपल्या देवाच्या चरणी आपण वाहत असतो. तर त्याच पद्धतीनं संकल्प कसा करायचा आहे, तर तुम्हाला संकल्पामध्ये कुलदेवीचं पहिल्यांदा स्मरण करायचं आहे. आणि कुलदेवीचं स्मरण केल्यानंतर तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणत्या देवाची सेवा करत आहात हे तुम्हाला बोलायचं आहे. जसं आणि आपल्या मनातील जो संकल्प आहे ना, तो सांगायचा आहे देवाला. ज्यावेळेला आपण संकल्प करतो त्यावेळेला पहिल्यांदा संकल्प करताना तुम्हाला तुमच्या डाव्या हाताने हे जे पाणी आहे ना, हे चमच्याने तुम्हाला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. यालाच आचमन करणे असे म्हणतात. आणि ते हातात घेतल्यानंतर केशवाय नमः,